अंतराळवीर सुनीता विल्यम्स या जेव्हा त्यांच्या करिअरमधली दुसरी मोहीम पूर्ण करून 19 नोव्हेंबर 2012 रोजी पृथ्वीवर परत आल्या तेव्हा त्यांना चालताना आधार घ्यावा लागत होता। ही फक्त 127 दिवसांची मोहीम होती, तरीही शरीरावर एवढा परिणाम झाला होता की पृथ्वीवर आल्यानंतर सुनीता विल्यम्स यांच्यावर थेरपी झाली, सर्व उपचार झाले आणि त्यानंतर त्या फिट झाल्या। पण भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स नासाच्या अंतराळवीर म्हणून गेल्या वर्षी फक्त 8 दिवसांच्या मिशनसाठी ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेल्या। पण परतण्यापूर्वीच त्यांना परत घेऊन येणारं यान खराब झालं आणि त्यांचा मुक्काम लांबला तो 9 महिन्यांसाठी। ISS हे असं एक स्पेस स्टेशन आहे जिथे शास्त्रज्ञ अंतराळ संशोधन करतात आणि शास्त्रज्ञांची ही एक प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते। अमेरिकेची नासा, रशियाची रॉसकॉस्मॉस, युरोपची ESA, जपानची JAXA आणि कॅनडाची CSA या अंतराळ संस्था हे स्पेस स्टेशन आपापसातल्या भागीदारीतून मेंटेन करतात। भारताची जशी इस्रो ही संस्था आहे तसंच अमेरिकेसह विविध देशाच्या 5 संस्थांचे शास्त्रज्ञ ISS वर काम करतात। पण 9 महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांनी एवढे दिवस ISS वर नेमकं केलं काय? ISS वर असलेले लोक नेमकं खातात काय? सुनीता विल्यम्स परतल्यानंतर चालणं विसरतील असं का बोललं जातं? A to Z स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक करायला विसरू नका। सुनीता विल्यम्स भारतीय वंशाची अशी अमेरिकन महिला शास्त्रज्ञ जिने जगातल्या सर्वोत्कृष्ट अंतराळवीरांपैकी एक असं नाव कमावलंय। सुनीता विल्यम्स यांनी 9 डिसेंबर 2006 रोजी डिस्कवरी या अंतराळयानातून पहिल्यांदा अंतराळात प्रवास केला। त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील म्हणजेच ISS वरील एक्सपिडिशन 14 आणि 15 मध्ये फ्लाइट इंजिनियर म्हणून काम केलं। या मोहिमेदरम्यान त्यांनी 195 दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम केला, जो त्यावेळी एका महिलेसाठी सर्वाधिक होता। त्यांची दुसरी मोहीम 15 जुलै 2012 रोजी सोयुझ TMA-05M या यानातून सुरू झाली। त्यांनी ISS वरील एक्सपिडिशन 32 मध्ये फ्लाइट इंजिनियरची भूमिका बजावली आणि एक्सपिडिशन 33चं नेतृत्व केलं। ISSचं नेतृत्व करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या। त्या 19 नोव्हेंबर 2012 रोजी पृथ्वीवर परतल्या। जून 2024 मध्ये सुनीता विल्यम्स यांनी बोईंगच्या स्टारलाइनर या यानातून तिसऱ्यांदा अंतराळात प्रवास केला। ही मोहीम फक्त 8 दिवसांची असणं अपेक्षित होतं, मात्र यानातील तांत्रिक बिघाडामुळे त्या तब्बल 9 महिने ISS वर अडकल्या। सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बच विल्मोर हे पुढच्या काही तासात स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतणार आहेत। सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने नासाला मदत केली आहे। या 9 महिन्यांच्या दीर्घ मुक्कामात सुनीता विल्यम्स यांनी वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये भाग घेतला। नासाच्या प्रयोगशाळेत इंजिनियर म्हणून ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या पार पडल्या। अंतराळातील उपकरणांच्या दुरुस्त्या आणि सुधारणांसाठी त्यांनी 9 महिन्यातला काळ खर्च केला। सुनीता विल्यम्स यांनी 900 तासांपेक्षा जास्त काळ संशोधनासाठी दिला, तर अंतराळात लेट्यूस रोप वाढवण्याचा यशस्वी प्रयोगही या 9 महिन्यांच्या काळात त्यांनी केला। अंतराळात चालण्याचं धाडसही विल्यम्स यांनी या काळात काही वेळा करून पाहिलं। ISS वर जे प्रयोग आणि संशोधन केलं जातं ते पृथ्वीवर करणं शक्य नसतं, कारण अंतराळातली मायक्रोग्रॅव्हिटी ही फक्त अंतराळातच मिळते आणि शास्त्रज्ञांना वेगवेगळे प्रयोग तिथे करता येतात, ज्याचा फक्त स्पेस इंडस्ट्रीलाच नाही तर सर्वसामान्यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होतो। उदाहरणार्थ, मायक्रोग्रॅव्हिटीचा हाडांवर काय परिणाम होतो याचा वैद्यकीय अभ्यास फक्त ISS वर करता येऊ शकतो, ज्याच्या आधारावर उपयोगी पडणारे औषध कंपन्या तयार करू शकतात। ओझोन लेअर आणि प्रदूषण नियंत्रण, कृषी आणि अन्न निर्मिती अशा प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळ्या देशाच्या संस्था अंतराळात काम करतात। भारतीय अंतराळ संस्था इस्रो या मिशनचा भाग नसली तरी ISS वर प्रवास करण्यासाठी पहिला भारतीय शास्त्रज्ञ म्हणून शुभांशु शुक्ला यांची इस्रोकडून निवड करण्यात आली आहे आणि नासाच्या संयुक्त विद्यमाने हे मिशन आयोजित करण्यात आलंय। ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे ISS वर पाऊल ठेवणारे पहिलेच भारतीय असतील। याच वर्षी ही मोहीम पूर्ण होणार आहे। भारताची ही सुरुवात असली तरी अमेरिकेचं हे मिशन गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे। सुनीता विल्यम्स यांच्यासारखे कित्येक शास्त्रज्ञ हे संशोधनासाठी ISS वर तळ ठोकून असतात आणि याचाच फायदा नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या देशांना होतो। सुनीता विल्यम्स अशाच एका मिशनसाठी फक्त 8 दिवसांसाठी गेल्या आणि त्यांचं यान खराब झालं, त्या 9 महिन्यांसाठी अडकल्या। शास्त्रज्ञ ISS वर राहतात ती परिस्थिती पृथ्वीपेक्षा अत्यंत वेगळी असते, जिथे चालून पाहणंही जीवावर बेतू शकतं। त्यामुळे अनेक शास्त्रज्ञ मोठ्या मुक्कामानंतर परतल्यावर त्यांना चालण्यासाठी आधार घ्यावा लागतो। सुनीता विल्यम्स यांच्यासह शास्त्रज्ञ अंतराळात नेमकं काय खातात असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल।
या शास्त्रज्ञांसाठी अन्न आणि जीवनावश्यक सामग्री घेऊन जाण्यासाठी 3 महिन्यातून एकदा यान पाठवलं जातं। या यानामध्ये श्रिम्प कॉकटेल, भाजलेलं चिकन, ब्रेकफास्ट सिरियल, पावडर मिल्क असे पदार्थ असतात। शास्त्रज्ञांना अंतराळात ताज्या भाज्या आणि फळे क्वचितच खायला मिळतात, कारण सगळा पुरवठा 3 महिन्यातून एकदाच होतो। सुनीता विल्यम्स यांना आणण्यासाठी अमेरिका किती खर्च करते त्याची अधिकृत आकडेवारी बाहेर आलेली नाहीये। मात्र नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम अंतर्गत बोईंग आणि स्पेसएक्स यांना अनुक्रमे $4.2 अब्ज म्हणजे सुमारे 35,000 कोटी आणि $2.6 अब्ज म्हणजे सुमारे 22,000 कोटी निधी देण्यात आलाय। या निधीतून अनेक मोहिमा पार पडणार आहेत। 8 दिवसांसाठी गेलेल्या ज्या सुनीता विल्यम्स 9 महिन्यांसाठी अडकून पडल्या, त्यांचं उदाहरण स्पेस इंडस्ट्रीमध्ये एक आदर्श शास्त्रज्ञ म्हणून घेतलं जातं। पृथ्वीवर परतल्यानंतर कदाचित त्या चालणं विसरतील अशाही बातम्या सातत्याने येत होत्या, पण डॉक्टरांचं मत यावर वेगळं आहे। सुनीता विल्यम्स यांच्यासारख्या धाडसी महिलेला चालण्यासाठी फार अडचणी येतील असं डॉक्टरांना वाटत नाही। भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजता 17 तासांचा प्रवास करून त्यांचं यान पृथ्वीवर परतणार आहे। त्यानंतर त्यांना काही दिवस देखरेखीत ठेवलं जाईल। या काळात अंतराळात हाडं ठिसूळ झाली असणं अपेक्षित आहे आणि त्यावरही उपचार केले जातील। सुनीता विल्यम्स यांच्यासह जे शास्त्रज्ञ घर कुटुंब सगळ्याचा त्याग करून अंतराळात जे संशोधन करतायत, त्याचाच परिणाम म्हणून मोबाईलमधील फीचर्स पासून ते अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला सहज उपलब्ध होतीये। कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त करून या शास्त्रज्ञांच्या कामाला सलाम जरूर ठोका। चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि फेसबुकवरही फॉलो करा।